नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत। कांदा भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय सध्याची परिस्थिती, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ बघावा। कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे, शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघावाच ही कळकळीची महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना विनंती राहणार आहे। शेवटपर्यंत बघा आणि नंतर तुमचं त्या संदर्भात काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहे, नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर केलेली बातमी पोहोचवाल अशी आशा आहे। चला तर मित्रांनो, सुरुवात करतोय काय महत्त्वाची अपडेट काय नाही कळवू शकता। अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे कांद्याच्या भावात जी काही घसरण कमालीची झालेली आहे, ती घसरण फार बिकट परिस्थिती आहे। फार घसरण कांद्याच्या भावात झालेली आहे। कवडीमोल भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटतोय। आधीच उन्हातान्हात काबाड कष्ट करून शेतकरी कांदा पिकवतो, जगवतोय, परंतु त्याला जे काही कांद्याचे जे काही नुकसान त्याच्या कांद्याचे झालेले आहे, आसमानी सुलतानी संकट व केंद्र सरकारने जी निर्यात बंदीमुळे जो काही फटका बसला तो फार बिकट आणि मोठा बसलेला आहे। कारण कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना सद्यस्थितीमध्ये गेल्या 2-4 वर्षापासून भावच मिळत नाही आहे। जवळपास या ठिकाणी कांदा निर्यात बंदी करणे, कांद्यावर जास्त कठी नियम शर्ती लावणे, $550 निर्यात शुल्क जवळपास $800 केलं होतं मागं, आणि त्याच मित्रांनो या ठिकाणी 40% निर्यात शुल्क लागू करणे, या ठिकाणी व्यवस्थितरित्या भारतीय कांदा निर्यात होत नाही, होतोय तर मग जास्तीच्या भावाने त्या ठिकाणी कोणी परदेशामध्ये कांदा खरेदी करत नाही आहे। खऱ्या अर्थाने त्याला मागणी आता राहिलेली नाही, असे नियम अटी शर्ती तुम्ही लावताय म्हणून, त्यामुळे या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी बांधव हैराण झालेला आहे। सध्या परिस्थितीमध्ये फार बिकट वाईट परिस्थिती शेतकरी बांधवावर आलेली आहे। त्यामुळे या सरकारने काहीतरी शेतकऱ्यांसंदर्भात काहीतरी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा राहिली आहे। तरी देखील हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय वारंवार घेताना दिसत आहे। 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं ही शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना देखील सरकार शेतकरी विरोधी निर्णय का घेतोय, का घेत असावं, या संदर्भात आता तुम्ही तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्कीच मांडा। महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट कळेल। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केल्यास नाही। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। भेटूया अशा माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स, अशा प्रकारच्या घडामोडी, अशा प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशी जे का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स। तोपर्यंत इथंच थांबतो। महाराष्ट्र जिष्ण धन्यवाद, लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या।